विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सुरू करणार आहोत उदाहरण क्रमांक 6। आता या उदाहरणामध्ये पहा, ही अशी आकृती आहे आपल्यासमोर आणि या ठिकाणी प्रश्न काय दिला आहे तो आपण सुरुवातीला पाहूया। प्रश्न असा आहे, समलंब चौकोन ABCD मध्ये ABCD असा हा समलंब चौकोन आहे। या समलंब चौकोनामध्ये बाजू AB समांतर बाजू DC, बघा ही बाजू AB समांतर बाजू DC, त्यानंतर कर्ण AC व कर्ण BD हे परस्परांना या O बिंदूमध्ये छेदतात। AB आपल्याला दिलेला आहे 20, AB किती आहे 20, त्यानंतर DC आहे 6, OB आहे 15, तर आपल्याला OD काढायला सांगितलेला आहे। तर बघा आता चौकोन ABCD हा कसा चौकोन आहे, समलंब चौकोन आहे, बरोबर। तर समलंब चौकोनामध्ये या ठिकाणी रेख AB किंवा बाजू AB समांतर बाजू DC दिलेली आहे आणि कर्ण AC ही त्यांची छेदिका होईल। त्यानुसार हे दोन कोन व्युत्क्रम कोन एकरूप होतील आणि त्यानंतर कोन AOB म्हणजे हा कोन आणि कोन COD हा कोन हे परस्पर विरुद्ध कोन असल्यामुळे एकरूप होतील। म्हणजेच को समरूपता कसोटीनुसार हे दोन त्रिकोण म्हणजे त्रिकोण AOB व त्रिकोण COD समरूप होतील आणि समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात असतात। या गुणधर्मानुसार आपल्याला या बाजू प्रमाणात मांडून मग आपल्याला OD काढता येईल। ठीक आहे, तर सुरुवात करूया आपण। समलंब चौकोन ABCD मध्ये बाजू AB समांतर बाजू DC दिले आहे। याला आपण कारण काय देणार, दिले आहे, दिले आहे असं या ठिकाणी कारण दिलं आपण। त्यानंतर कर्ण AC ही त्यांची छेदिका व कर्ण AC ही त्यांची छेदिका। मग आता म्हणून या ठिकाणी कोन BAC, कोन BAC एकरूप कोन BAC DCA, कोन DCA याला कारण द्यायचे व्युत्क्रम कोन। ठीक आहे, म्हणजेच आता कोन BAC म्हणजेच कोन BAO, कारण दरम्यानचा संबंध आहे AOC, म्हणजेच कोन BAO एकरूप कोन। आता DCA म्हणजेच कोन DCO, कोन DCO याला आपण नंबर द्यायचा आहे 1 आणि याला कारण द्यायचे दरम्यानचा संबंध AOC। आता आपण हे दोन त्रिकोण घेऊया, हे दोन त्रिकोण विचार घ्यायचे, त्रिकोण AOB व त्रिकोण COD। मग आता त्रिकोण AOB व त्रिकोण COD मध्ये सुरुवातीला हे दोन कोन एकरूप, कारण विधान 1 वरून कोन BAO
एकरूप कोन DCO. याला आपण कारण देणार 1 वरून, विधान 1 वरून. ठीक आहे. त्यानंतर कोन AOB एकरूप कोन COD परस्पर विरुद्ध कोन, व कोन AOB एकरूप कोन COD परस्पर विरुद्ध कोन. ठीक आहे. आता बघा, या दोन त्रिकोणांचे संगत कोन परस्परांशी एकरूप आहेत. म्हणजे मग कोको समरूपता कसण्याचा हे दोन त्रिकोण समरूप होतील. म्हणून त्रिकोण AOB समरूप त्रिकोण COD. त्रिकोण AOB समरूप त्रिकोण COD. याला आपण कारण द्यायचे कोको समरूपता कसोटी. कोको समरूपता कसोटी हे त्याला आपण कारण दिलं. आता दोन त्रिकोण समरूप आहेत, मग त्याच्या संगत बाजू प्रमाणात असणार आहेत. मग म्हणून AB ला कोणती बाजू येणार, CD बरोबर OB छेद OD. तिसरी जोडी घ्यायची गरज नाही आपल्याला, कारण तिची या ठिकाणी आवश्यकताच नाही. या ठिकाणी कारण देणार आहोत समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. बाजू प्रमाणात. आता या किमती ठेवायच्या आहेत. AB किती आपल्याकडे पहा, 20 छेद CD आहे 6 बरोबर OB आहे 15 आणि OD आपल्याला काढायचं आहे. मग आता या ठिकाणी दिलेल्या किमती घेऊन आपण ही पायरी लिहिली. आता इथे तिरकस गुणाकार करून 20 गुणिले OD बरोबर 15 गुणिले 6. मग आता म्हणून OD बरोबर 15 गुणिले 6 छेद हे 20 इकडे गुणाकारात इकडे येताना भागाकारात येतील. मग आता या ठिकाणी 5 त्रिक 15 आणि 5 चोक 20, 3 बे त्रिक 6 आणि बे दुणे 4. म्हणजेच या ठिकाणी आता म्हणून OD बरोबर 3 त्रिक 9 छेद 2, 9 छेद 2 म्हणजेच किती, तर आपल्याला किंमत मिळणार 4.5. म्हणून OD बरोबर 4.5. म्हणून OD बरोबर 4.5 एकक. अशा रीतीने ODची किंमत आपल्याला मिळाली आहे. ठीक आहे. आता आपण उदाहरण क्रमांक 7 कडे येऊया. बघा, आपल्यासमोर ही आकृती आहे. या ठिकाणी देखील ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. बघा, ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. बाजू BC वर E बिंदू हा असा एक बिंदू आहे की रेषा, बाजू BC वर E हा एक बिंदू आहे. त्यानंतर रेषा DE, ही रेषा DE किरण AB ला ही रेषा DE T बिंदूत छेदते. तर सिद्ध करा काय, DE गुणिले BE बरोबर CE गुणिले TE. म्हणजेच काय, आपल्याला त्रिकोण TBE व त्रिकोण
DCE हे दोन त्रिकोण आपल्यासमोर आहेत. हे दोन त्रिकोण समरूप दाखवले की हे आपल्याला सिद्ध करता येईल. ओके, तर आपण सुरुवात करूया सिद्धतेला. बघा, या ठिकाणी सुरुवातीला ABCD हा काय आहे? समांतरभुज चौकोन आहे, बरोबर. मग ते लिहूया आपण. चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. या ठिकाणी ही गोष्ट आपल्याला दिलेली आहे, म्हणजेच या ठिकाणी कारण येणार पक्ष. त्यानंतर AB समांतर DC. या ठिकाणी रेषा AB समांतर रेषा DC. म्हणजेच या ठिकाणी आता या रेषा AB वरच T हा बिंदू आहे, म्हणून रेषा AT समांतर रेषा DC आणि रेषा BC ही त्यांची छेदिका आहे. ठीक आहे. तर आता रेषा AT समांतर रेषा DC आणि रेषा BE हे त्यांची छेदिका BC ही त्यांची छेदिका घेतल्यानंतर बघा, कोन TBE म्हणजे हा कोन आणि कोन DCB TBC आणि कोन DCB हे दोन कोन काय होतील? या ठिकाणी व्युत्क्रम कोन होतील, होय की नाही? मग म्हणून या ठिकाणी कोन TBC एकरूप कोन DCB ते कारण येईल व्युत्क्रम कोन. म्हणजेच आता दरम्यानचा संबंध या ठिकाणी BEC असल्यामुळे TBC म्हणजेच TBE आणि कोण DCB म्हणजेच कोण DCE, म्हणजेच कोण TBE एकरूप कोण DCE. या ठिकाणी दरम्यानचा नंबर देऊया 1 या विधानाला आणि याला कारण द्यायचं आहे दरम्यानचा संबंध BEC. ठीक आहे. आता आपल्याला हे दोन त्रिकोण उचलायचे. त्रिकोण TBE व त्रिकोण DCE यामध्ये आता त्रिकोण TBE व त्रिकोण DCE यामध्ये कोण TBE एकरूप कोण DCE याला कारण येणार विधान 1 वरून. ठीक आहे. त्यानंतर कोण आता BET कोण BET किंवा आपण TEB सुद्धा घेऊ शकतो.
एकरूप कोन BET CED याला कारण येणार परस्पर विरुद्ध कोन. आता या ठिकाणी एक कोको दोन त्रिकोणांचे संगत कोन परस्परांशी एकरूप आहेत, म्हणून कोको समरूपता कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप होतील. म्हणून त्रिकोण TBE समरूप त्रिकोण DCE. कोको समरूपता कसोटी. कोको समरूपता कसोटी. अशा रीतीने दोन त्रिकोण हे समरूप झाले. आता या समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात येतील. आता म्हणून या ठिकाणी BE ला CE येईल, BE छेद CE बरोबर TE ला कोणती येईल DE, TE छेद DE. या ठिकाणी कारण येईल समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात. समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात. आता या ठिकाणी आपण तिरकस गुणाकार करून BE गुणिले DE बरोबर TE गुणिले CE म्हणजेच म्हणजेच DE गुणिले BE बरोबर CE गुणिले TE. तर अशा रीतीने हे उदाहरण क्रमांक 7 आपण या ठिकाणी सोडवलेले आहे. ठीक आहे. आता आपण उदाहरण क्रमांक 8 कडे जाणार आहोत. बघा या ठिकाणी प्रश्न असा आहे, या आकृतीमध्ये बघा रेख AC व रेख BD, रेख AC व रेख BD परस्परांना P बिंदूत छेदतात आणि आपल्याला गुणोत्तरे समान जे ती म्हणजे AP छेद CP बरोबर BP छेद DP. म्हणजे अशा रीतीने हे दोन गुणोत्तरे समान आहेत. तर सिद्ध करा त्रिकोण ABP म्हणजे हा त्रिकोण समरूप त्रिकोण CDP. ABP त्रिकोण ABP समरूप त्रिकोण CDP म्हणजे हे दोन त्रिकोण आपल्याला समरूप दाखवायचे आहे. तर सुरुवात करूया आपण सिद्धतेला. आकृतीत आपल्याला रेख AP रेख AC आणि रेख BD परस्परांना P बिंदूत छेदतात आणि मग दिलेले गुणोत्तरे समान दिलेले आहेत. मग आपण तेच लिहूया. आकृतीत AP छेद CP बरोबर BP छेद DP. या ठिकाणी दिलंय म्हणजे कारण काय येणार पक्ष राहील, कारण पक्ष. आणि आपल्याला या ठिकाणी पाहता येईल कोन APB म्हणजे हा कोन आणि कोन CPD म्हणजे हा कोन हे परस्पर विरुद्ध कोण आहेत म्हणून ते परस्परांशी एकरूप होतील. मग ते लिहायला गेलं आणि
समाविष्ट कोण APB एकरूप समाविष्ट कोण CPD, कारण परस्पर विरुद्ध कोण. परस्पर विरुद्ध कोण. आता या ठिकाणी जर आपण पाहिले या संगत बाजू प्रमाणात आणि त्यामधील संगत समाविष्ट कोण एकरूप आहेत, परस्परांशी एकरूप आहेत, म्हणून या ठिकाणी बा समरूपता कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप होतील. म्हणून त्रिकोण ADP समरूप त्रिकोण CDP याला कारण देणार आहोत आपण बा समरूपता कसोटी. बा समरूपता कसोटी. तर अशा रीतीने या ठिकाणी आपलं 8वं उदाहरण पूर्ण झालेलं आहे. आता यापुढे उदाहरण क्रमांक 9. आता उदाहरण क्रमांक 9 मध्ये पाहूया आपण प्रश्न काय आहे. तर या दिलेल्या आकृतीमध्ये ही आपल्या समोर आकृती आहे. त्रिकोण ABC दिसतोय आपल्याला. या त्रिकोण ABC मध्ये बाजू BC वर D बिंदू असा आहे की, बघा या बाजू BC वर D बिंदू असा आहे की कोण BAC म्हणजे हा कोण बाळांनो एकरूप कोण ADC हा कोण. हे कोण BAC आणि कोण ADC हे दोन कोण परस्परांशी एकरूप दिलेले आहेत. तर सिद्ध करा CA वर्ग काय CA वर्ग बरोबर CB गुणिले CD. CA वर्ग बरोबर CB गुणिले CD हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर हे कोणत्या प्रकारे करता येईल. तर या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला त्रिकोण ABC व त्रिकोण DAC हे दोन त्रिकोण घेऊन ते दोन त्रिकोण परस्परांशी समरूप दाखवावे लागतील. आणि परस्परांशी समरूप हे दोन त्रिकोण झाल्यानंतर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात येतील. त्यांचा तिरकस गुणाकार केला की आपल्याला हे सिद्ध करता येईल. मग हे दोन त्रिकोण समरूप कसे दाखवता येतील. तर बघा त्रिकोण ABC व त्रिकोण DAC या दोन त्रिकोणांचा विचार केला तर कोण BAC व कोण ADC हे दोन कोण एकरूप आहेतच. शिवाय कोण C हा कॉमन सामायिक कोण आहे दोन्ही त्रिकोणांमध्ये, म्हणून तो त्याच्याशी एकरूप असणार आहेच. म्हणून मग कोको समरूपता कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप होतील. ठीक आहे. तर सुरुवात करूया आपण. त्रिकोण ABC व त्रिकोण DAC मध्ये आपण या त्रिकोणांची नावे असे घेऊ शकतो. ABCच्या ऐवजी आपण BAC व ADC असे घेतले तरी चालेल. कोण BAC सुरुवातीला एकरूप आहेत ते लिहूया. कोण BAC एकरूप कोण. आता BAC हा कोण कोणत्या कोणाशी एकरूप आहे. ADC कोण ADC. कोण BAC एकरूप कोण ADC. याला आपण कारण देणार आहोत. आपल्याला दिलेलं आहे म्हणजेच पक्ष. काय पक्ष. त्यानंतर कोण C हा सामायिक कोण आहे. कोण C म्हणजेच कोण ACB. मग या ठिकाणी कोण ACB म्हणजे या मोठ्या त्रिकोण ABC मधला कोण ACB एकरूप कोण. आता या छोट्या त्रिकोणातला काय येणार DCA.
कोन DCA, याला कारण देणार आहोत आपण काय, सामायिक कोन. सामायिक कोन. ठीक आहे. मग आता या ठिकाणी बघा, या दोन त्रिकोणांमध्ये हा कोण याच्याशी एकरूप, हा कोण स्वतःशी एकरूप सामायिक असल्यामुळे म्हणजेच को समरूपता कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप होतील. मग आता म्हणून त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DAC, आपण कारण देणार आहोत को समरूपता कसोटी. को समरूपता कसोटी. आता हे दोन त्रिकोण या ठिकाणी समरूप झालेले आहेत. दोन त्रिकोण समरूप झाले म्हणजे त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असणार आहेत. मग म्हणून BCला कोणती बाजू येईल प्रमाणात, AC बरोबर ACला कोणती येईल, DC. या ठिकाणी तिसरी जोडी घ्यायची गरज नाही, कारण येणार आहे समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात. समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात. ठीक आहे. आता म्हणून तिरकस गुणाकार केल्यानंतर BC गुणिले DC बरोबर AC गुणिले AC. म्हणून आता BC गुणिले DC म्हणजेच CD आणि AC गुणिले AC, ACचा वर्ग म्हणजेच AC म्हणजेच CA, मग CAचा वर्ग म्हणजेच CA वर्ग बरोबर BC म्हणजेच CB गुणिले CD. अशा रीतीने हे आपण उदाहरण क्रमांक 9 पूर्ण केले. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपला सराव संच 1.3 हा देखील पूर्ण झालेला आहे. आता यापुढे आपण शिकणार आहोत समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. तर समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय नेमके काय आहे हे पहिले तुम्ही लक्षात घ्या. हे परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे प्रमेय, या प्रकरणातले दुसरे महत्त्वाचे प्रमेय आहे. पहिले आपण पाहिले होते प्रमाणाचे मूलभूत प्रमेय आणि त्यानंतर आता हे महत्त्वाचे दुसरे प्रमेय काय, समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. प्रमेय काय आहे पहिले समजून घ्या. जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तराएवढे असते. जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तराएवढे असते. मग बघा आता या विधानाला अनुसरून आपण या ठिकाणी आकृती काढलेली आहे. त्रिकोण ABC व त्रिकोण PQR हे दोन समरूप त्रिकोण आहेत. त्यानंतर या ठिकाणी रेख AD लंब रेख BC आणि त्याचबरोबर रेख PS लंब रेख QR. मग या ठिकाणी आपण सुरुवातीला पक्ष लिहिणार आहोत. पक्ष
पक्ष. काय तर हे दोन त्रिकोण समरूप आहेत. जर दोन त्रिकोण समरूप असतील तर म्हणजे हा भाग पक्षात त्रिकोण ABC समरूप त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी AD लंब BC दिलेले आहे आणि PS लंब QR असे दिलेले आहे. ओके. तर पक्ष त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR, AD लंब BC, हा AD BCला लंब आहे, त्याचबरोबर PS हा QRला लंब आहे. आता साध्य म्हणजे जे आपल्याला सिद्ध करायचं आहे, काय सिद्ध करायचं आहे पहा. तर या ठिकाणी या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, हे दोन समरूप त्रिकोण आहेत ABC आणि PQR, या दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर म्हणजेच एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे म्हणजेच AB वर्ग छेद PQ वर्ग, त्याचबरोबर BC वर्ग छेद QR वर्ग आणि AC वर्ग छेद PR वर्ग असे असेल. ते आपण साध्य म्हणून या ठिकाणी लिहिणार आहोत. तर या ठिकाणी एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर AB वर्ग छेद PQ वर्ग बरोबर BC वर्ग छेद QR वर्ग बरोबर AC वर्ग छेद PR वर्ग. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आता हे कसे सिद्ध करायचे ते आपण पाहणार आहोत सिद्धतेमध्ये. त्याची आपण आता सिद्धता सुरुवात करूया. सिद्धता. आता आपल्याला माहिती आहे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते, बरोबर की नाही. तर या गुणधर्माचा वापर करून आपल्याला या ठिकाणी बघा त्रिकोण ABC याचे क्षेत्रफळ म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे म्हणजे BC गुणिले याची उंची AD छेद त्रिकोण PQRचा पाया QR गुणिले त्याची उंची PS. आता हेच आपण या ठिकाणी विभागून लिहूया म्हणजे BC छेद QR गुणिले BC छेद QR गुणिले AD छेद PS. या विधानाला आपण नंबर 1 देणार आहोत. आता त्रिकोण ABD व त्रिकोण PQS या दोन त्रिकोणांचा आपण विचार करूया. त्रिकोण ABD व त्रिकोण PQS या दोन त्रिकोणामध्ये पाहिलं तर कोण B एकरूप कोण Q येईल का. तर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR असल्यामुळे समरूप त्रिकोणांचे संगत कोण एकरूप असतात. यावरून कोण B एकरूप कोण Q येईल की नाही. मग या ठिकाणी त्रिकोण ABD व त्रिकोण PQS मध्ये कोण B एकरूप कोणता येणार आहे Q येणार आहे आणि याला कारण काय येणार आहे तर समरूप त्रिकोणाचे संगत कोण किंवा हे आपल्याला दिलेले आहे आधीच म्हणजेच पक्ष. ठीक आहे.
त्यानंतर कोन ए डी बी एकरूप कोन पी एस क्यू, हे दोन कोण एकरूप, कारण प्रत्येकी 90 अंश व कोन ए बी डी एकरूप कोन पी एस क्यू प्रत्येकी 90 अंश, किंवा दोन्ही काटकोन असे लिहिलं असं की चाललं असं. मग आता बघा इथे पण को समरूपता कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप येतील. म्हणून त्रिकोण ए बी डी समरूप त्रिकोण पी क्यू एस. या ठिकाणी आपण याला कारण देणार आहोत को समरूपता कसोटी. को समरूपता कसोटी. ठीक आहे. आता हे दोन त्रिकोण समरूप झाले. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात म्हणजेच या ठिकाणी आता एडीला कोणती येईल बाजू पी एस बरोबर ए बीला बाजू येईल पी क्यू. याला आपण नंबर 2 देऊया आणि याला कारण देणार आहोत समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात. संगत बाजू प्रमाणात. मग आता या ठिकाणी मात्र त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर असताना तिन्ही संगत बाजू प्रमाणात येतील ते आपण लिहूया. परंतु त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर, आता हे दिले आहे म्हणजे या ठिकाणी हवं तर आपण कारण पक्ष देऊ शकतो. म्हणून त्या ठिकाणी संगत बाजू प्रमाणात म्हणजेच ए बी छेद पी क्यू बरोबर बी सी छेद क्यू आर बरोबर ए सी छेद पी आर. या ठिकाणी विधान क्रमांक 3 कारण हेच येईल काय, समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात. समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात तेच कारण आपण लिहिणार आहोत. आता या ठिकाणी आपण जर पाहिले विधान 2 आणि 3 मध्ये बघा या ठिकाणी ए बी छेद पी क्यू आणि इथे ए बी छेद पी क्यू आहे, मात्र याच्याबरोबर हे आणि याच्याबरोबर हे आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला त्यावरून लिहिता येईल काय, तर म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी छेद एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर बी सी छेद क्यू आर गुणिले ए डी छेद पी एस असे विधान 1 मध्ये आहे. बरोबर आहे की नाही. बरोबर बी सी छेद क्यू आर आहे तसं आपण लिहिलं आणि मग ए डी छेद पी एस, या ए डी छेद पी एस याच्याबरोबर आपण काय लिहिणार आहोत, ए बी छेद पी क्यू घेणार आहोत. या ठिकाणी ए बी छेद पी क्यू याला विधान 1 व 2 वरून 1 व 2 वरून लिहिणार आहोत. मग आता म्हणून या ठिकाणी आता एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी छेद एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर बी सी छेद क्यू आर गुणिले आता ए बी छेद पी क्यू, ए बी छेद पी क्यू बरोबर काय आहे, बी सी छेद क्यू आर. म्हणजे ए बी छेद पी क्यूच्या ठिकाणी आपण बी सी छेद क्यू आर घेऊ शकतो. याला काय येणार कारण, तर या विधानाला आपण आणखी 4 नंबर देऊया.
आणि मग या ठिकाणी येईल 3 व 4 वरून, विधान 3 व 4 वरून. मग आता म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर BC गुणिले BC, BCचा वर्ग छेद QR गुणिले QR, QRचा वर्ग. ठीक आहे, याला पुढचं विधान येईल 5. आता लक्षात बाळांनो, तर याच पद्धतीने आपल्याला BC वर्ग छेद QR वर्ग याच्याऐवजी AB वर्ग छेद PQ वर्ग तसेच AC वर्ग छेद PR वर्ग हेही दाखवता येईल. त्याचप्रमाणे एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर AB वर्ग छेद PQ वर्ग बरोबर AC वर्ग छेद PR वर्ग. याला नंबर देणार आपण 6. हे दाखवता येईल. म्हणून आता 5 व 6 आपल्याला म्हणता येईल एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर AB वर्ग छेद PQ वर्ग बरोबर BC वर्ग छेद QR वर्ग बरोबर AC वर्ग छेद PR वर्ग. याला आपण कारण देणार आहोत 5 व 6. विधान 5 व 6 वरून. तर अशा रीतीने हे अतिशय महत्त्वाचे प्रमेय परीक्षेच्या दृष्टीने या प्रकरणातील दुसरे महत्त्वाचे प्रमेय आपण या ठिकाणी पाहिलेले आहे. पुन्हा एकदा नीट समजून घ्या. बघा, सुरुवातीला पक्ष दोन त्रिकोण समोर म्हणजे जर दोन त्रिकोण समोर असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. पक्ष त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR, AD लंब BC आणि PS लंब QR. तर सिद्ध करायचे आपल्याला या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर म्हणजेच साध्य एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर AB वर्ग छेद PQ वर्ग बरोबर BC वर्ग छेद QR वर्ग बरोबर AC वर्ग छेद PR वर्ग. सिद्धता सुरुवातीला आपण आधीच पाहिलेले आहे की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर BC गुणिले AD छेद QR गुणिले PS. आता हे या फक्त या ठिकाणी सेपरेट केलेले आहे. BC छेद QR गुणिले AD छेद PS. या विधानाला नंबर 1 दिला आहे. त्यानंतर त्रिकोण ABD व त्रिकोण PQS यामध्ये कोण B एकरूप कोण Q कारण दोन त्रिकोण समरूप असल्यामुळे त्यांचे संगत कोण एकरूप आहेत. त्याचबरोबर कोण ADB एकरूप कोण PSQ याचं कारण प्रत्येकी 90 अंश आहेत ते. मग कोको समरूपता कसोटीनुसार हे दोन त्रिकोण म्हणजे त्रिकोण ABD व त्रिकोण PQS समरूप झालेले आहेत. मग दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात याला नंबर 2 दिला आहे. त्याला कारण हे दिलं आहे समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात. मात्र त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR आपल्याकडे समरूप असल्यामुळे त्यांच्या संगत बाजू प्रमाणात येतील. म्हणजेच AB छेद PQ बरोबर BC छेद QR बरोबर AC छेद PR दिले आपण.
याला नंबर 3 विधान, याला कारण तेच समोर त्रिकोणाची संगत बाजू प्रमाणात. मग आता विधान 1 आणि विधान 2 वरून आपल्याला काय लिहिता येईल, या ठिकाणी जे AD छेद PS आहे त्याच्याबरोबर इथे AB छेद PQ घेतलेलं आहे. मग या ठिकाणी म्हणून असं घेतलं आहे आपण बघा, काय एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर BC छेद QR गुणिले AD छेद PS होते. त्या ठिकाणी आपण काय घेतले तर AB छेद PQ घेतले. याला विधान 4 दिलं आहे आणि कारण दिलं आहे काय 1 व 2 वरून. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर BC छेद QR गुणिले AB छेद PQ. आता AB छेद PQ याच्याबरोबर काय आहे BC छेद QR आहे की नाही विधान 3मध्ये. मग त्या ठिकाणी BC छेद QR घेतलं, कारण दिलं आहे विधान 3 व 4 वरून. मग BC गुणिले BC वर्ग छेद QR गुणिले QR वर्ग. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर BC वर्ग छेद QR वर्ग. याला विधान 5 दिलेले आहे. मग ज्याप्रमाणे आपण BC वर्ग छेद QR वर्ग सिद्ध केले त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी AB वर्ग छेद PQ वर्ग तसेच AC वर्ग छेद PR वर्ग देखील सिद्ध करू शकतो. याला विधान 6 दिले आहे. मग म्हणून विधान 5 व 6 वरून आपल्याला म्हणता येईल काय तर एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर AB वर्ग छेद PQ वर्ग बरोबर BC वर्ग छेद QR वर्ग बरोबर AC वर्ग छेद PR वर्ग. म्हणजेच त्रिकोण ABC व त्रिकोण PQR जर समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या म्हणजे संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. हे आपण सिद्ध केले. आलं लक्षात बाळांनो. तर हे प्रमेय तुम्ही घरी 3 वेळा लिहायचं आहे आणि त्याचबरोबर झालेली उदाहरणे देखील पुन्हा तुम्ही घरी म्हणजे 2 वेळा ही सोडवायची आहेत. आणि यासारखे जे प्रश्न आहेत सराव संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 मधील ते देखील सोडवायचे आहेत. ओके.